सूर्य पूर्वेकडे उगवला की सूर्योदय आणि पश्चिमेकडे गेला की सूर्यास्त. माणसांचे पण असेच असते. समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागला तर तो चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट. जीवनात अडचणी कितीही असोत, चिंता केल्यावर त्या वाढतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या संपून जातात. ज्याला राग आहे त्याला शत्रूची गरज नाही. ज्याला ज्ञान आहे त्याला संपत्तीची गरज नाही. ज्याच्याकडे दया आहे त्याला संरक्षणाची आवश्यकता नाही. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची फक्त एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवते. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असो किंवा आपली माणसं. माणूसच माणसाचे औषध असते. आयुष्यात फक्त एकच नियम पाळा, जवळच्या माणसांना दूर जाऊ देऊ नका. सरळ बोला, सत्य बोला आणि समोरासमोर बोला. इतरांनी नाकारलं म्हणून आपण कमी महत्त्वाचे ठरत नाही. कधी कधी दोष आपल्या स्वभावात नसतो तर इतरांच्या दृष्टिकोनात असतो. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा, कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल. मी दुनियेबरोबर लढू शकतो पण आपल्या माणसांबरोबर नाही, कारण आपल्या माणसांबरोबर मला जिंकायचे नाही तर जगायचे आहे. तुमच्या मनातील तुमचे किंवा दुसऱ्या कुणाचे एखादे गुपित कधीही कोणालाही सांगू नका. अगदी मित्रालाही नाही. गुपित त्यालाच म्हणतात जे आपण कोणालाच सांगत नाही. आपण स्वतःच आपले गुपित इतरांना सांगण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही, तर इतर कोणी आपले गुपित लपून ठेवेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. नेहमीच दुसरे कोणीतरी तुमचा बचाव करायला आणि तुमच्या समस्या सोडवायला येणार नाही. तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे. तुमच्या समस्या तुम्हालाच सोडवायच्या आहेत. तुमचा रस्ता तुम्हालाच स्वतःला चालायचा आहे. दुसऱ्याच्या पराभवाची वाट बघणाऱ्याला हे समजतच नाही की तो दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वतःचा वेग आपोआपच कमी होत असतो. आयुष्यात जन्माला येणारं कोणतंच नातं खरं तर परक नसतं. नातं तयार करण्यासाठी रक्ताचीच नाती असावी असं काही नसतं. फक्त विश्वास थांबला की माणसं परके होतात आणि श्वास थांबला की शरीर परक होतं. आपल्याच लोकांनी साथ सोडली म्हणजे आयुष्य संपत नसते. नेहमी खंबीर राहायला शिका, कारण आयुष्याला सुद्धा नवीन फांद्या कालांतराने परत येत असतात. शांत डोक्याचे शस्त्र आणि स्थिर मनाचे अस्त्र हे ज्याच्या स्वभावामध्ये असते त्यांच्याकडे जीवनात येणाऱ्या प्रत्येक संघर्षासाठी अथवा लढाईसाठी ते एक ब्रह्मास्त्र असते. या जगात जोपर्यंत आपण सर्व काही सहन करतो तोपर्यंत आपण सर्वांसाठी चांगले असतो. पण ज्या दिवशी आपण प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो त्या दिवसापासून आपण वाईट झालेलो असतो. आयुष्याचा प्रवास सुख आणि दुःखाचे हेलकावे खात होत असतो. निस्वार्थी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी माणसं ही भेटत जातात. आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही. एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही.
भरून आलं की गिळून त्रास करून घेण्यापेक्षा बरसून मोकळं व्हावं. मग तो माणूस असो वा पाऊस. आपल्याला आपल्या क्षेत्रात टिकायचे असेल तर आपल्यावर होणारी टीका आपल्याला सहन करावीच लागेल. कारण स्तुती आळशी बनवते तर टीका व्यक्तीला खडबडून जाग करते. हसवणारे हसवत राहतात, रडवणारे रडवून जातात, निभवणारे निभवत राहतात, सोडणारे सोडून जातात. मनात घर करणारेच परक करून एकटं टाकून जातात. खरं तर नाते तेच लोक तोडतात जे मतलबी असतात. आपल्याला एखादं नातं मनापासून शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं असेल तर कधी कधी दिसून न दिसल्यासारखं, ऐकूनही न ऐकल्यासारखं आणि बोलता येत असूनही मुक्यासारखं राहावं लागतं. कारण नातं तोडणं खूप सोपं असतं, मात्र जोडणं वा जोडून ठेवणं तितकंच कठीण असतं. परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत. कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात. कडकडून भूक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंचपक्वान्नही नकोसं होतं. तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं.